उज्ज्वल, उन्नत, उत्साही जीवनाची होडी उंच उंच उभारू. चल मित्रा, सुखी, समाधानी, स्वानंदी जीवनाच्या मनताक्या आपण मारू. चल मित्रा, सुखी, समाधानी, स्वानंदी जीवनाच्या मनताक्या आपण मारू. आपलं जगणं हे सफल होणं हे सगळ्यात महत्त्वाचं. यश, अपयश, सुख, दुःख या आपल्या जीवनाच्या मान्यता आहे. पण माझं जीवन माझ्यापेक्षा माझ्या परिवाराला, या समाजाला काहीतरी कामा येणं याच जीवनाचं सार्थक आहे. आणि जो दुसऱ्याच्या कामा येतो ना, त्याच्या 100% कोणीतरी कामा येतच येतं. हा निसर्ग, ही नियती, हा निर्माता त्याचं आयोजन प्रयोजन करतच असतो. फक्त आपण प्रत्येक क्षण आनंदात कसा जगता येईल याचा विचार करावा. आणि विश्वास हा कुठंतरी ठेवलाच पाहिजेत. विनाविश्वास माणसाचा उत्कर्ष होऊ शकत नाही. सर्वप्रथम विश्वास स्वतःवर असणं महत्त्वाचं आहे. स्वविश्वास ही जीवनाची सगळ्यात मोठी पॉवर आहे. अख्ख्या जगावर विश्वास आहे, परंतु माझ्यावर विश्वास नाही, तर यश, आनंद, सुख, समाधान ह्या ज्या कोणकोणत्या कल्पना असेल, ज्या काही गोष्टी असेल, त्यांना वास्तवतेची झालर कधीच मिळू शकत नाही जोपर्यंत माझ्या मनावर, माझ्यावर माझा विश्वास आहे तोपर्यंत. कारण विश्वासाचं बीज हे आपल्या मनात असलं तर ते कुठंतरी आपण पेरू शकतो, रुजवू शकतो आणि ते वाढवू शकतो. एक माणूस होता, बऱ्यापैकी धनिक होता, तिथे जगणं सुंदर होतं, व्यवस्थित होतं. त्याचा या निर्मात्यावर, नियतीवर, निसर्गावर विश्वास होता. फक्त तो जे काही झालं, जे काही होईल, जे काही होणार, तो त्याच्यावर विश्वास ठेवत होता. चल, तुझी इच्छा आहे ना, चांगलंच होणार, चांगलं झालं असं. एक दिवस असंच तो फिरत फिरत समुद्राच्या किनाऱ्यावर गेला आणि त्याला इच्छा झाली की आपण समुद्रातून, बोटीतून सफर करावा. माणूस इच्छेचा भुकेला असतो आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी काही करतो. त्याने एक बोट नाव किरायानं घेतली आणि फिरायला लागला. वातावरण चांगलं होतं, मस्त होतं, सुंदर होतं, मनमोहक होतं, विलोभनीय होतं. ज्या ज्या चांगुलपणा, ज्या ज्या चांगल्या गोष्टी त्या वातावरणात त्या सगळ्या होत्या. तो त्या वातावरणाच्या प्रवाहात तेवढा प्रवाहित झाला आणि पुढं जात गेला. नेमका किती दूर गेला त्याला कळलं नाही. पण वातावरण, काळ, वेळ सगळी सारखी कधीच नसते. वातावरण बदललं. अचानक सोसाट्याचा वारा आला आणि त्याची नाव वेगळ्या दिशेला गेली. त्याला भीती वाटली, आता काय होईल. पण त्याचा स्वतःवर आणि त्या निर्मात्यावर विश्वास होता, जे होईल ते चांगलं होईल. त्यानं त्या परमेश्वराचा धावा केला आणि म्हणायला लागला की मी तुझ्यावर विश्वास ठेवतो, तू जे करशील ते चांगलंच करशील. कर्मधर्म संयोगानं त्याची नाव, त्याची बोट एका किनाऱ्याला लागली. आता ज्या अर्थी एवढ्या मोठ्या समुद्रातली बोट त्या परमेश्वरानं, ज्या निर्मिक आहे, जो ज्याला मान्य करतो त्या शक्तीनं किनाऱ्याला लावली. त्याला विश्वास झाला की यानं माझी नाव किनाऱ्याला लावली म्हणजे मला 100% वाचवणार. दिवस जात होते, हा भुकेला राहत होता, त्या किनाऱ्यावरती झाडपाला खाऊन जगत होता. आता जसं जसं माणसाला दिवस जातात, यश मिळत नाही, अपयश होतो,
नर्वस राहतो माणूस, नाराज होतो, तसा तसा विश्वास डगमगायला लागतो स्वतःवरचा कधी कधी, आणि आपण ज्याला मानतो त्याच्यावरचा कधी कधी. याचंही तसं व्हायला लागलं. पण आतून त्याचा आवाज पूर्णतः नष्ट झाला होता, विश्वास नष्ट झाला होता. 8 दिवस झाले, 10 दिवस झाले, कोणीच आलं नाही त्याच्याकडं वाचवण्यासाठी. तो धावा करायला लागला, हे परमेश्वरा, मी एकाकी आहे, एकटा आहे, मला वाचवण्यासाठी काहीतरी कर, कोणाला तरी पाठव. तो ओरडायला लागला. पण एवढ्या जंगलामध्ये भीती वाटत होती पशुपक्ष्याची, हिंस्र श्वापद असाल, पण माणूस कोणी दिसत नव्हता, मदतीला कोणी धावत नव्हता. तो एकच निर्माता, नियंता, याच्यावर विश्वास होता. आणि भीती वाटत होती. साहजिकच आहे, माणूस एकटा असला तर भीती वाटणार. 15 दिवस झाले, जगायचं कसं. त्याला वाटलं आता आपण काहीतरी राहायची तर व्यवस्था केली पाहिजे. त्याने एक झोपडी तयार केली. एक 2 दिवस झाले त्या झोपडीत तो राहिला. आणि अचानक पावसाचं वातावरण झालं आणि विजेनं ती झोपडी जळून खाक झाली. त्याला फार प्रचंड राग आला, हा नर्वस झाला की मी माझ्या जीवनासाठी, जिवंत राहण्यासाठी कष्ट करायला लागलो, मरमर करायला लागलो, आणि हा परमेश्वर, देव, निर्माता, निसर्ग मला मदत करण्याच्या ऐवजी माझा प्रॉब्लेम क्रिएट करायला लागलो. त्याची श्रद्धा, विश्वास थोडा थोडा डगमगायला लागला. पण तो भिजला नव्हता, नर्वस झाला, हताश झाला. आणि परत त्याला बोलायला लागला की मी जीवन जगण्यासाठी काही गोष्टी करायला लागलो, एवढा अडचणीत आहे, एकटा आहे, एकाकी आहे, झुंज जीव राहिलो, आणि तुम्हाला मदत करण्याऐवजी एक छोटीशी झोपडी तयार केली राहण्यासाठी, ती तू जळून खाक केली. कसा विश्वास ठेवू तुझ्यावर? एवढं झालं. काही क्षणानंतर 2 व्यक्ती त्या जळलेल्या झोपडीला पाहून तिकडं आले. ज्या विजेनं ती झोपडी जळाली होती, त्यांना वाटलं इथं काहीतरी जळतंय, माहिती तिथं कोणीतरी असणार. तेवढं दुरून त्यांना ते दिसलं. ते त्या बोटीनं धावत आलेत आणि त्या व्यक्तीला सहारा दिला, मदत केली, आणि सांगितलं की ती जळती झोपडी पाहून आम्हाला समजलं की इथं कोणीतरी आहे, त्याच्यामुळं आम्ही तुझ्याकडे आलो, तुला वाचवण्यासाठी आलो. आम्हाला तो असा समज झाला, ती बुद्धी सुचली. तो थोडासा शांत झाला आणि परमेश्वराला बोलला की याच्या अगोदर जी झोपडी मी बनवली होती ती तुम्ही जाळली, त्या विजेनं जाळली. ती जळलेली झोपडी मला वाचवण्यासाठी तुम्ही ती करणी केली, जे काम केलं, तो चमत्कार केला. आणि मी 2 मिनिटापूर्वी, थोड्या वेळापूर्वी तुम्हाला कोसत होतो, पण माझं कोसणं, ते तुमची ती झोपडी जाळणं माझ्याच हिताचं होतं, हे मला कळलं नाही. मित्रांनो, कथा, कविता, स्टोरी या काल्पनिक असू शकतात, पण यातला बोध सगळ्यात महत्त्वाचा आहे. काहीही झालं, अगदी काहीही झालं तरी स्वतःचा विश्वास आणि आत्मविश्वास कधीच कमी होऊ नका. कारण त्या विश्वासाच्या आणि आत्मविश्वासाच्या बळावर कोणतंही युद्ध जिंकता येतं, कोणत्याही स्थितीतून, परिस्थितीतून, मनस्थितीतून बाहेर निघता येतं. काही झालं तर स्वतःचा विश्वास आणि आत्मविश्वास कमी होऊ नका. धन्यवाद.